आपण बघतो आहोत की काल महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर न्यू आर्य समाज मंदिर पथरोट यांचे प्रधान शरदजी कोसळे यांनी काल शिव मंदिरमध्ये पूजा अर्चना केली होती आणि इथं अभिषेक सुद्धा केलेला होता आणि हवन. आणि आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी महादेव संस्थान म्हणजे प्राचीन संस्थान आपण आताच आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की प्राचीन महत्व आहे आणि कित्येक पिढ्याना पिढ्या आपण जो निसर्गरम्य वातावरणामध्ये भुलेश्वरी येथे महादेवाचं मंदिर आहे आणि आज महादेवाच्या मंदिरामध्ये आज भुलेश्वरीच्या समापनाचा दिवस आहे. आणि या ठिकाणी आज यांनी हवन कुंडमध्ये आहुती दिलेली आहे. इथं अनेक दाम्पत्य इथं आलेले होते आणि हजारोच्या संख्येने या पेंडॉलमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी अग्नी आहुती दिली. आणि आपल्यासोबत जे आर्य समाजचे जे प्रधान आहेत म्हणजे विदर्भातले ते आपण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ते शास्त्री आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणि शास्त्री म्हटलं की एक आर्य वैदिक वैदिक याच्यामध्ये त्यांचं मला नाव लौकिक आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर जे संपूर्ण भारतामध्ये त्यांचं वाला शास्त्री म्हणून त्यांना ओळखतात, त्यांची ख्याती आहे. आज आपल्यासोबत ते इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. क्या बोलेंगे आप इस समय में? आप जो महादेव मंदिर है और प्राचीन मंदिर है और यहाँ पे आपने अग्नि जो ये अभिषेक किया है, जो आपने आहुति दिया है, हवन किया है, क्या बोलेंगे इस बारे में? आप यहाँ पे आके आपको कैसा लग रहा है और क्या आपका इस संदर्भ है? यहाँ का वातावरण जो है वो बहुत सुंदर है। लोगों की पुराने लोगों की जन्माने यह है कि इस जगह का नाम उन्होंने भूलेश्वरी रखा है। भूले भूला ईश्वर, यानी लोग ये कहते हैं कि पुराने जमाने में शंकर पार्वती यहाँ पर आए थे। ये जंगल इतना उस समय घेरा हुआ था, आज तो जंगल कट गया, हर जगह पेड़ काटे जा रहे, नदियां काटे जा रही है। लेकिन पुराने जमाने के अंदर ये यहाँ पर जंगल था और ये डैम बनने के पहले, समुद्र बनने के पहले यहाँ पर दो नदियों का मेल अभी भी वहां पर दिखाई देता है। दो नदियों का मेल था, उसको संगम कहते हैं। तो शंकर पार्वती जंगल के अंदर भूल गए थे, इसलिए नाम रखा इस जगह का भूलेश्वर। और यहाँ आ जाने के बाद में हमने देखा कि भारतीय समाज के अंदर अभी भी इसी प्रकार के अपने जो यानी भगवान है, ईश्वर है, उनके बारे में श्रद्धा है। और श्रद्धा होने के बाद में श्रद्धा के द्वारा पर यहाँ पे आ जाते हैं। लेकिन स्वामी दयानंद जी का ये था कि जैसे शरद भाऊ ने बता दिया कि कल स्वामी दयानंद जी के पिता भी शंकर जी थे और उन्होंने भी व्रत रखा था। व्रत रखने के बाद में रात को मंदिर में गए थे। मंदिर में उन्होंने देखा कि सब लोग को ये थे, उनको बता दिया गया था कि रात भर जो व्रत करेगा उसको भगवान शंकर की प्राप्ति होगी। लेकिन हुआ क्या है कि लोग तो सोने लग गए, लेकिन ये पानी लगा लगा करके जाग रहे थे। तो कुछ चूहे आ गए। चूहे आ जाने के बाद में वो उस प्रकार पिंडी पर चल गए। और पिंडी पर क्या था, चढ़ावा चढ़ा हुआ था, प्रसाद था, मिठाई थी, ये थी। तो चूहों ने तो खाया, लेकिन चूहों का स्वभाव मालूम है कि वो जगह की जगह रहते नहीं, उछल कूद करने लगे। कुछ लोगों ने इसी प्रकार पेशा भी कर दिया। तो शंकर जी यानी स्वामी दयानंद जी के मन में विचार आया कि भाई वो भगवान तो त्रिशूलधारी है, सबको यानी शत्रुओं की रक्षा करता है, तो ये चूहे को क्यों नहीं हटा रहा। तो फिर पिताजी से कहा, तो पिताजी ने एक जवाब दिया था कि बेटा ये तो शंकर जी की मूर्ति है। और सच्चे शंकर जी कैलाश पर्वत पर रहते थे। तो 17 साल की अवस्था के अंदर स्वामी दयानंद जी घर से भाग करके कैलाश पर्वत पर गए और वहां पर ढूंढते रहे 12 साल तक। लेकिन कैलाश पर्वत पर भी शंकर जी के वर्तमान में तो रहेंगे नहीं, नहीं मिले। तो इसी प्रकार से ये जो शंकर जी के बारे में आर्य समाज का ये दृष्टिकोण रहा इस जगह का कि शंकर जी के जो अनेक नाम है, एक उदाहरण के देता हूं कि उनके सिर के ऊपर गंगा है, ये एक प्रतीक मात्र है। प्रतीक मात्र ये था कि आजकल के जमाने के अंदर उनको इंजीनियर कह सकते। जैसे पहाड़ों से कोई नदी उतरती है तो कैसे निकालना, तो शंकर जी ने वो नदी को निकाला था, इसलिए उनके सिर के ऊपर ये रखा हुआ है। तो मुझे यहाँ पर आकर के बहुत अच्छा लगा। यहाँ के लोगों को भावना और श्रद्धा को देखकर विश्वास हुआ कि भाई भारतीय लोगों के अंदर श्रद्धा है और उस श्रद्धा को अच्छे ढंग पर सत्य पर ले जाने की आवश्यकता है। आपण बघतो की पूर्वीपासून आपण सनातनी धर्मामध्ये आहोत आणि सनातनाचं पालन करताना आपण जे वैदिक जे आर्य पद्धत आहे त्या आर्य पद्धत मध्ये जे त्यांनी आजपर्यंत जे जपून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या पिढीनपिढी त्यांच्या घरातील
जे कौटुंबिक जे आहेत ते मुलं सुद्धा या आर्य समाजमध्ये दाखल झालेले आहेत आणि वैदिक पद्धतीने संस्कृतमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला सनातन धर्म टिकून ठेवावा आणि आर्य पद्धतीने जे आज लग्न सोहळे असो काही असो त्यांच्या माध्यमातून आज काही नसताना सुद्धा त्यांनी न्यू आर्य समाज मंदिर स्थापन केलं आणि त्यांची धर्म आणि त्यांच्यावर तत्परता हे महत्वाचा विषय आहे आणि आजही ते प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्यावर हवन कुंड आणि धार्मिक हिच्यात ते सहभाग घेतात. आपल्यासोबत न्यू आर्य समाज मंदिराचे जे प्रधान सचिव अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत शरदजी कोसरे आहेत. त्यांची सुद्धा आपण इथे बातचीत करणार आहे. काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम समाचार सहारा समाचार प्रतिनिधीचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मी माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी सांगत राहतो की मनुष्य त्यामधले जे गुण असतात सुप्त गुण तो कधी सोडायला तयार नसतो. पौराणिक लोक पौराणिक पद्धतीनं जरी शिवरात्री साजरी करतात पण आर्य समाजी व्यक्ती जो आहे हा महर्षी दयानंदाचे जे अनंत असे उपकार संपूर्ण जगामध्ये आहेत आणि संपूर्ण जगामध्ये उपकार असे आहेत की त्यांनी आपल्याला अंधारातून उजेडाकडे आणलेला आहे आणि वेदाचा जो ज्ञान आहे वेदाचं जे ज्ञान आहे वेदाचं जे पूर्ण संपूर्ण ज्ञान आहे ते आपल्या समोर दिलेलं आहे आणि असंच नाही दिलेलं आहे की त्यांनी 17 वेळा त्यांना जहर दिले गेलं आणि एवढा कठीण समयामधून वन पर्वत एक करून महर्षी दयानंदांनी आपल्याला उजेडात आणलं. तर त्या ऋषीला कधी आर्य समाजाची जो जुळलेला व्यक्ती तो कधी विसरत नाही आणि त्याचे कधी उपकार मिळत नाही. यातच आम्ही दरवर्षी चाहे पदावर असो चाहे नसो पण आम्ही आमचं जे कार्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. महर्षी दयानंदाचं कार्य आम्ही एक प्रण घेतलेला आहे की आम्ही महर्षी दयानंदाचं जे कार्य आहे जे आर्य समाजाची जो प्रचार प्रसार आहे तो आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या रक्तामध्ये भिनलेला आहे आणि तो आम्ही करत राहू. आपल्या या सहारा समाचारच्या माध्यमाद्वारे एवढंच सांगू इच्छितो की जसं शिवरात्री येते तर आम्हाला एकदम आठवण येते आमच्या ऋषीची की बोध रात्री पर्व हा आम्ही गावागावामध्ये साजरा झाला पाहिजे, यज्ञातून साजरा झाला पाहिजे, यज्ञाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे हीच या माध्यमातून आपणा सर्वांना सांगतो आणि सर्वांना मी विनंती करतो की आर्य समाजाशी जुळल्याशिवाय राहू नका. कारण की आर्य समाज आपल्याला अंधारातून पुढे नेऊ शकते, उजेडात नेऊ शकते. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द ते होते आपल्यासोबत न्यू आर्य समाजचे प्रधान अध्यक्ष शरदजी कोसरे आणि आपल्यासोबत जुळलेले आहेत की विदर्भातूनही संपूर्ण भारतामध्ये आर्य समाजाची नीव त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक असे कार्य झालेले आहेत की असे कार्यकर्ते आपल्यासोबत इथे जुळलेले आहेत. शास्त्रीजी आणि आज या महाशिवरात्रीच्या पर्वावर आज म्हणजे शुभमंगल कार्य आहे आणि आज महाशिवरात्री म्हटलं की येथील जो मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे यांनी सांगितलेलं आहे खूप मोठा इतिहास आहे आणि प्राचीन म्हणजे महाभारताच्या काळातील पांडव इथं वैराट राजा इकडे कामाला होते त्यावेळेस तिथून भुलून इथं भुलेश्वरीला वाट चुकली होती आणि ते भुलेश्वरी त्यावेळेस नाव पडलेला होता आणि प्राचीन मंदिरामध्ये आज या निसर्गमय वातावरणात महाशिवरात्रीचा समापन दिवस आहे आणि या ठिकाणी आज यांनी आहुती देऊन अग्निकुंड यज्ञ केलेला आहे आणि या यज्ञामध्ये अनेक भाविक भक्त इथे जमा झालेले होते. हजारोच्या प्रतिनिधी जमा झालेले होते आणि त्यांनी सर्व याच्या यज्ञाचा लाभ घेतलेला आहे. सारा समाजाने निरुपेश अमरावती.